नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज पाहू स्वामी चरित्र सारामृत पुस्तक कसे वाचावे. रोज 3 अध्याय कसे करावे. पहिल्या दिवशी अध्याय 1, 2 व 3. दुसऱ्या दिवशी अध्याय 4, 5 व 6. तिसऱ्या दिवशी अध्याय 7, 8 व 9. चौथ्या दिवशी अध्याय 10, 11 व 12. पाचव्या दिवशी अध्याय 13, 14 व 15. सहाव्या दिवशी अध्याय 16, 17 व 18. सातव्या दिवशी अध्याय 19, 20 व 21. अशा पद्धतीने रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत वाचावे. जर वेळ असेल तर संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय वाचले तरी चालेल. वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळकाळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते. असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. स्वामी चरित्र सारामृत पारायण विशेष नियम. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. वादविवाद, भांडणतंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. सकाळीच स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून स्वामी चरित्र सारामृत वाचावे. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजयप्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. स्वामी चरित्र सारामृत पुस्तक हवे असेल तर कमेंटमध्ये लिंक आहे, ऑर्डर करू शकता. श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी समर्थ कमेंट करून लिहा.